सांगोल्यातल्या मंगेवाडी गावातला एक लहान गाव वादळी वाऱ्यानं चक्क उडून गेला आणि थेट 60 फुटांवरच्या झाडावर जाऊन अडकला। या आश्चर्यकारक घटनेमध्ये या लहानग्याला साधं खरचटलं सुद्धा नाही। आश्चर्य वाटलं ना, पण खरं आहे, वादळानं घर पाडलं पण या लहानग्याला वाचवलं मात्र। कुटुंबियांनी खरंच देवाचे आभार मानलेत। सांगोल्यातल्या मंगेवाडी गावात आलेल्या वादळानं अख्खं गाव उद्ध्वस्त झालं। सगळ्या घरांवरचे पत्रे उडाले, सामान इतस्ततः पसरलं। मात्र निसर्गाच्या या हाहाकारात एक चमत्कारही घडला। डोरले वस्तीवरच्या आबा डोरले यांच्या घराचे पत्रे या वादळात अँगल सकट उडाले आणि या अँगलला लावलेला पाळणाही वादळाच्या फेऱ्यात अडकला। मात्र पत्र्यांप्रमाणे कुठेही उडून जात असताना हा पाळणा एका झाडात अडकला आणि पाळण्यातील बाळाचा जीव वाचला। वादळ आलं, 1-2 मिनिटातच आमच्या घराचे पत्रे सगळे उडून गेले। बाळ आमचं झोपलेलं होतं पाळण्यात आणि वाऱ्याने पत्रे उडाल्याबरोबर अंगल सगळे पत्रे उडून गेले। बाळ आमच्या झाडाला, घरामागे आमचे झाड आहे, तिथं पाळणा अडकला जाऊन। बाळाला काय नाही झालं। जे दैवी चमत्कारच म्हणावं लागेल। हो, बाळ सुखरूप आहे। 11 महिन्यांच्या श्रेयस्थ सुखरूप असणं हा केवळ दैवी चमत्कारच आहे असं त्याचे वडील मानतात। घराची अवस्था एकदम बेकार झाली। आम्ही बाळाला काही सुद्धा झालं नाही, ती आमच्या देवाची कृपा। आमचं कुठं तर म्हणजे चांगली पुण्य असल्यामुळे वाचलं ते, आणि घराचं भरपूर नुकसान झाले। या घटनेनंतर चिमुकला श्रेयस पाळण्यातच जायला घाबरतोय, तर त्याची आई त्याला आता एका क्षणासाठीही नजरेआड करत नाहीये। वादळानं त्यांचं घर हिरावलंय, मात्र त्यांचा चिमुकला सुखरूप आहे, याशिवाय मोठं सुख कोणतंच नाहीये। सुनील दिवाण, ABP माझा, सांगोला।